फ्रेंड्स, मटारचा सीझन आहे ना, तोपर्यंतच आहे ना ही खमंग खुसखुशीत टम्म फुगलेली मटारची कचोरी नक्की करून बघा. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बापरे, कचोरी करायची म्हणजे केवढी लाँग प्रोसेस आहे किंवा एवढं सगळं करून आहे ना ती मस्तपैकी आहे ना छान खुसखुशीत होईल का? तर अजिबात काळजी करू नका. नक्की हा व्हिडिओ फॉलो करा आणि करून बघा. इथे पारीसाठी म्हणजेच वरच्या कवरसाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, ओवा आणि 4 चमचे यांना साधं रूम टेम्परेचरचं तेल घातलेलं आहे. रूम टेम्परेचर म्हणजे काय, तर गरम करायचं नाही आहे, तसंच तेल घालायचं. त्यानंतर छान सुकं जिन्नस मिक्स करून त्याचा गोळा होतो आहे का बघायचं. नाही तर लागलं तर 1 चमचा अजून ॲड करू शकता तुम्ही तेल. त्याचा गोळा झाला म्हणजे मग ती जी खूण आहे म्हणजेच काय की मोहन परफेक्ट आहे. तर त्यानंतर थोडंसं पाणी घालून घट्ट कणिक मळून बाजूला ठेवायचे झाकून. त्यानंतर इकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या मटार आणि हिरवी मिरची 4 ते 5 आपण जाडसर वाटून घेतले. त्यानंतर सारणासाठी एका कढईमध्ये तेल, जिरे, हिंग, हळद, त्यानंतर 3 चमचे बेसन. आता बेसन कशासाठी माहिती आहे का, तर आपली आहे ना कचोरी जी आहे ती खमंग होते, सारण मिळून येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटारमध्ये जर काही ओलसरपणा असेल तर ते शोषून घेतं. त्यानंतर त्याच्यावरच आहे ना चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला आणि आपण जे मटार मिरचीचं मिश्रण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि थोडंसं वाफ आणून चांगलं परतून घ्यायचं आणि कोरडं करायचं. मग गार करायला ठेवायचं. आता आपली इकडे कणिक पण मुरलेली आहे. परत एकदा मळून घ्यायची ती. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. का माहिती का, म्हणजे मग सॉफ्ट होतं आणि कचोरी पण आपली छान हलकी होते. तर इथे आपण आहे ना छोटासा आहे ना लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि जाडसर असं आपण आहे ना जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं लाटून घेतलेलं आहे. त्यातनं 1-1.5 ते 2 चमचे आहे ना सारण भरून घ्यायचं आणि जसं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तसं त्या पद्धतीने कचोरी करून घ्यायची. थोडी आहे ना हातावरच घेऊन जाडसर दाबून घ्यायची. अशा पद्धतीने आपण आहे ना इथे कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत. एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. बरं, आता इथे अजून एक टिप आहे बरं का. तेल गरम करताना अजिबात कडकडीत गरम करायचं नाही आहे. तर छोटासा गोळा टाकून बघायचं, लगेच बुडबुडे नाही आले म्हणजे परफेक्ट टेम्परेचर आहे. होतं काय माहिती आहे का, की बऱ्याच वेळा तेल कडकडीत गरम असेल तर बाहेरून कचोरी जी आहे ती जास्त लालसर होते किंवा करपट होते आणि आतून सगळी कच्ची राहते आणि मग कचोरी मऊ पडते, ज्याची आपल्याला भीती असते. तर म्हणूनच आहे ना ही स्टेप फॉलो करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर मंद आचेवर आहे ना खमंग कचोरी तळून घ्यायची. इथे आहे ना कचोरी तळायला वेळ लागतो पण ॲट द एंड रिझल्ट मस्तच. करून बघा आणि सांगा.